संख्या अशीच राहील ह्याची आम्ही नोंद घेणार आणि खूप मोठ्या संख्येने आमचे महेश शिंदे साहेब खूप मोठ्या संख्येने ही जयंती साजरी करतात। आज 9 वर्ष झाले आणि आमच्या इथे महिला पण भरपूर आहेत आणि खूप सपोर्ट करतो हे करून टाकले। आज सगळं भगवमय झालंय, देशा भगवमय राहणार आहे। छत्रपति शिवाजी महाराजांचा। नमस्कार, मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं पवंडर इंडिया टीवी। समर्थ प्रतिष्ठान द्वारा ये लगातार छत्रपति शिवाजी महाराज का ये जन्म उत्सव मनाया जा रहा है। मैं आपको बता दूं कि छत्रपति शिवाजी महाराज के जन्म उत्सव में हजारों की संख्या में समर्थ प्रतिष्ठान के कार्यकर्ता व पदाधिकारी महेश शिंदे की पूरी टीम पूरी कमर कसती है जन्म उत्सव को सफल बनाने के लिए। और मैं आपको बता दूँ कि इस दिन ये मिलावनुक भी निकालते हैं और साथ साथ अपने इस परिसर में सांस्कृतिक कार्यक्रम भी करते हैं। चलिए बात करते हैं महेश शिंदे से और कुछ पदाधिकारी मंडल की तरफ से हम लोग आज 9वां साल ये प्रोग्राम कर रहे शिव जयंती का तिथिनुसार। जो शिवसेना पार्टी बाला साहब ने जो बताया कि हमने इस तिथिनुसार शिव जयंती करनी चाहिए, वो हम लोग आज 9 साल हुए, आज ये 9वां साल चल रहे हो। जोश से पूरा भगवामय वातावरण निर्माण किया है, ये सब हम लोग प्रोग्राम कर रहे हैं शिव जयंती का। साल तो जैसे राम मंदिर इस साल क्या शिव जयंती उत्सव के लिए क्या से सोचना, शिव जयंती उत्सव तो मन से होता है, पूरा जोश से होता है और कभी भी करो, जो कौन सा भी साल हो, शिव जयंती के लिए लोग सामने से उतरते। आज देखिए महिलाओं की ज़्यादा संख्या है क्योंकि उनको पता है कि शिव जयंती जो शिवबा की जो अपनी जिजाऊ माता है वो सब बन के आई हुई है। और आज हमारा वो मिरवणुक हुआ, रैली हुआ, उसमें ज़्यादा करके महिलाओं की संख्या थी, इसलिए आज बहुत जोर से आपको ये रैली के जो अपने ये भी शूट भी किए होंगे उसमें देखिए इतना अच्छे से रैली हुआ। जो आचार संहिता चल रहे है उसका ख्याल रख के रैली हुआ और 10 बजे के पहले भी ये सब जो स्टेज प्रोग्राम है वो ख़त्म करने हम लोगों को, वो भी हमारे ध्यान में और मज़ा आया, अच्छा हुआ। पहली तो बात आचार संहिता चल रहा है, आचार संहिता चल रहा है, पार्टी के बारे में आज शिव जयंती का प्रोग्राम है उसके बारे में ये बोलना उचित नहीं, लेकिन हम बाला साहब के शिवसैनिक और बाला साहब के विचार से चलने वाले हम लोग हैं, तो हम किसी की तरह भी कुछ कम होने वाले नहीं। हम आयोजक महेश शिंदे यांना शिवजयंतीच्या आणि हटकेश परिषदेत सर्वांना आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। शिवजयंती घराघरात आणि मनामनात या उक्तीप्रमाणे गेली 9 वर्ष फक्त हटकेशला भगवामयच नाही तर सामाजिक कार्यातून फक्त शिवजयंती किंवा त्यांचे जे उत्सव होतात उत्कर्ष याच्यातून त्याच्यामधून त्यांनी फक्त एकच नाही केलं, त्यांनी करताना एक ध्येय ठेवलं की या विभागातला मराठी माणूस, या विभागातला हिंदू आणि सामान्य लोक, लालबाग परळवरून आलेला हिंदू पुन्हा बाळासाहेबांच्या रक्ताने आणि त्या शिवसेनेने पुन्हा जागा करावा या अपेक्षेने गेली 9 वर्ष त्यांची तळमळ पाहून सामाजिक क्षेत्रात पण त्यांनी जर कोणी पाहिलं असेल तर शाखेमध्ये 13 नंबर ही शाखा मीरा भाईंदरमध्ये
अगदी तुम्ही पत्रकार म्हणूनच नाही, तुम्हाला गेल्या कित्येक अशा गोष्टी असेल कोणाचं अगदी छोट्यातली छोटी कामं हे शिवसेना शाखा क्रमांक आणि शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे होतात. मी त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी आणि शिवजयंतीचा उत्साह नेहमीच त्यांच्या रूपाने आमच्या विभागामध्ये चालू राहावा अशा आशा बाळगतो. आज 9 वर्षापासून समर्थ प्रतिष्ठानतर्फे आमचे महेश साहेब हा कार्यक्रम आयोजित करतात आणि आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय की 9 वर्षापासून चाललेली ही जी परंपरा आहे, दरवर्षी महिलांची संख्या वाढतेच आहे. आणि असं नाही आहे की फक्त मराठीच, तर सर्व धर्म सर्व जातीच्या महिला आतुरतेने आमच्या शिवजयंतीची वाट बघत असतात. ज्याच्यात तुमचे गुजराती असू दे, मारवाडी असू दे, यूपीवाले असू दे, कोणीही असू दे, सगळ्या महिला वाट बघत असतात आणि केव्हा शिवजयंती आहे आणि आम्ही केव्हा येतो. आणि अगदी आनंदाने, आम्हाला कोणालाही जबरदस्ती करावी लागत नाही. ते लोक स्वतःच्या मनाने आणि आनंदाने येऊन पूर्ण रॅलीही एन्जॉय करतात, कार्यक्रमही एन्जॉय करतात. आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही दरवर्षी अशा महिलांची संख्या जी वाढवतो आहे आणि ती अशी नेहमी वाढतच राहणार. ह्या गोष्टीचं आम्ही आमच्या साहेबांना तर शाश्वती देतो आणि तुम्हालाही देतो.